ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 48. चरपटीनाथ व नारदाचा सहवास. चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमास गेला व तेथे त्याने शंकर, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली. मग चौघेजण आनंदाने एके ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मुळारंभापासून वृत्तांत त्याने नारदास सांगितला. तो ऐकून शंकराने दत्तात्रेयास सांगितले की तुमची मर्जी नवनारायणास नाथ करण्याची आहे. त्या अर्थी चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावं. त्यावर दत्तात्रेयाने म्हटले की पश्चाताप वाचून हित करून घेता येत नाही. यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल. त्यावर नारदाने म्हटले की ही खरी गोष्ट आहे. आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो, पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी. इतके दत्तात्रेयास सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यस्रवाकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो, मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली. सत्यस्रवाने त्यांच्या म्हणण्याचा रुकार दिला. नारदास तो कुलंब या नावाने हाक मारली. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले. सत्यस्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशी एका यजमानाकडे ओटीभरण होते म्हणून त्याने सत्यस्रवास बोलवले, परंतु सत्यस्रवा स्नानसंध्येत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठविले व समागमे कुलंबास मदतीस दिले. तो संस्कार चरपटीने यथाविधी चालवल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणली. त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा नारदाने बेत आयोजून तो चरपटीस म्हणाला, तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस, कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहोत. दक्षिणा किती घ्यायची हे आपणास समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल. यास्तव घेतल्या वाचून तू घरी चल. मागाहून सत्यस्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ. तेव्हा नारद म्हणाला, तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही. हे ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो. वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठी रागे भरेल, उलट शाब्बासकी देईल. अशी त्यांची भाषणे होत आहे. तितक्यात यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली. नारदाने आधीच कळ लावून दिली होती. तशाच दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणून चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्ही मला ओळखले नाही. हे कार्य कोणते, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यायची याचे तुम्हास बिलकुल ज्ञान नाही. ते चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुझा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो काय करेल. तेव्हा चरपटी म्हणाला, अनुकूलता असेल त्यानेच असली कार्य करण्यास हात घालावा. अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयताची बरीच बोलाचाली सुरू झाली. ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाशी मोठा तंटा करून त्याचे मन दुखवल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यस्रवास सांगितले आणि त्यास म्हटले. चरपटीने निष्कारण तंटा केला. यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातून जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले. आपण पडलो याचक. आजर्व करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत. नारदाने याप्रमाणे सांगितल्यावर सत्यस्रवा रागवला व पूजा आटपून लगेच यजमानाकडे गेला. तेथे दोघांची बोलाचाली चालली होती. ती त्याने समक्ष ऐकली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारले. चरपटी अगोदर रागात होताच, तशाच बापाने शिक्षा केली. या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला. नारद अंतसाक्षीच. त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला. दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहता म्हणून विचारले. तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदाने बोलून दाखविले की त्या सत्यस्रवा ब्राह्मणाला वेड लागलेले दिसते. अविचाराने मुलगा मात्र हातातला घालवला. त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली. खचित आता तू त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको. कुशळ त्याचा त्याग करून अरण्यात जा. ह्याप्रमाणे नारदाने सांगता चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरविले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कुठेतरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू. मग तो ब्राह्मणरूपी नारद कुलंबास आणण्यासाठी उठून बाहेर गेला. थोड्या वेळाने कुलंबाचा वेश घेऊन आला. नंतर सत्यस्रव्यापाशी न राहता अन्यत्र कुठेतरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलंबाचाही अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण बद्रिकाश्रमात जाऊ व बंदरी केदाराचे दर्शन घेऊ. मग काशीत जाऊन तेथे विद्याभ्यास करू. हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला. मग ते दोघे बद्रिकाश्रमास गेले. तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्रिकेदारास नमस्कार केला.
इतक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले. कुलंबाने दत्तात्रेयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे उभयता कोण आहेत म्हणून त्याने कुलंबास विचारले. मग कुलंबाने त्यांची नावे सांगितली. वसवतकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात. तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला होता. हे ऐकून चरपटी नारदाच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला. तेव्हा नारदाने त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ, परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही. एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मारूप दिसेल. ते ऐकून चरपटी म्हणाला, तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू? तरी आता तुम्ही मला इथे अनुग्रह देऊन सनात करावे. तेव्हा नारदाने दत्तात्रेयास सूचना केली. मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला. तेव्हा त्याचे अज्ञान लगेच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झाले. मग चरपटीनाथास त्याचे दर्शन झाले. त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले. ह्याच संधी शंकरानेही प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि विद्याभ्यास करून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितले. मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्या पडविल्या. संपूर्ण अस्त्रविद्येत वाकबगार केले व तपश्चर्येस बसवले. पुढे नाग अश्वर्थी जाऊन 12 वर्षे राहून वीर साधन केले व 9 कोटी 7 लक्ष साबरी कवित्व केले. मग त्या सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्री दत्तात्रेय गिरिनार पर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला. त्याने रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरेश्वर, काशी आदी करून बहुतेक तीर्थ केले. त्याने पुष्कळ शिष्य केले. त्यातून सिद्धकला जाणणारे 9 शिष्य उदयास आले.